माझ्या नवऱ्याला ना माझ्यावरती 100% विश्वास की मी एखाद्या दिवशी त्याला पण हरवू देऊ शकते. तर झालं काय माहिती का, काल मी डब्बा घेतला, त्याचा व्हिडिओ काढला आणि स्टॉपला गेले मी आणि नंतर एसटीचा निघायला 5 मिनिटं टाईम होता आणि मला सस्पेन्सचा फोन आला की तू एक डब्बा घरीच विसरली. तर ते व्हिडिओ काढायच्या नादामध्ये काय माझ्या लक्षात नाही नेमकं कसं काय, पण तो डब्बा घरी विसरला. एसटी निघायला 5 मिनिटं टाईम होता म्हणून मग मी सस्पेंडला म्हटले की त्यांना पाठवा डब्बा घेऊन, मी घेते मग. तर त्या म्हणाल्या की ठीक आहे, तू खाली काही उतरू नको, पाठवते मी डब्बा, तू टाईमवर आला तर ठीक आहे, नाही तर जा कॅन्टीनमध्ये चपाती विकत घे. मी म्हणलं हा ठीक आहे पाठवते. पण मलाच मस्ती मी ड्रायव्हर काकांना म्हणले की 5 मिनिटं थांबा, माझा डब्बा घरी विसरलाय, घरून आणून देता येते. तर ते ड्रायव्हर काका मला म्हणले की हो चालेल. आणि थोडी पुढे गेली, म्हणले की पटकन डब्बा घेऊन मागे येता येईल. रिटर्न येऊन बघते तर ड्रायव्हर काका गायब. माझी सॅक पण राहिली होती आतमध्ये एसटीमध्ये. एसटी निघून गेली. मग मी कंट्रोल रूममध्ये गेले, त्यांना म्हणले की असं झालंय. तर ते मला म्हणले की मॅम तुमची चुकी आहे, तुम्ही सॅक आतमध्ये नव्हती ठेवायला पाहिजे, तुम्ही बॅग घेऊन उतरायला पाहिजे होतं खाली. मी म्हणलं हा ठीक आहे, आता झाली माझी चूक मान्य, पण पुढं काय करू मला ते सांगा. तर ते बोलले की तू आता दादर गाडीने जा आणि त्यांनी त्या ड्रायव्हरला फोन करून सांगितलं की कमलीची बॅग राहिली एसटीमध्ये, तेवढी शिक्रापूर डेपोमध्ये ठेव, कंट्रोल रूममध्ये ठेव, ती मागून येते, ती रिसीव्ह करेल ती बॅग. मग मी मागून दादर गाडीने गेले आणि मग माझी सॅक मी घेतली. तेव्हा कुठे माझा जीवात जीव आला. हे असं कसं विसरायला लागले मी मला समजत नाही. असं एकदा नाही, असं भरपूर वेळा होते की मी गोष्टी विसरली.